सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. त्याच्यामध्ये मी ज्या काही 101 मुलांना जॉईनिंग भेटलेली आहे त्या 3 PDF आहेत. अशा 3 PDFचं थोडक्यात विश्लेषण दिलेलं आहे आणि त्यांना जॉईनिंग भेटलेले आहे. त्याच्यामध्ये त्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही बघायचं आहे. तुम्ही थंबनेल बघितलाच असाल. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली भरती आणि भरतीबद्दल हजारो आणि लाखो मुलं प्रॅक्टिस करत आहेत. त्याच्यामध्ये मुलं आहेत, मुली आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, एक्समॅन आहेत, वेगवेगळे समांतर आरक्षणाचे मुलं मुली असलेला आपल्याला दिसून येतात. आता विषय असा आहे की आता ग्राउंड होऊ घातलेलं आहे. राजकारणी लोक त्याच्यासोबत खेळ खेळत आहेत, मुलांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. त्यांची राखरांगोळी झालेली आहे त्यांच्यामुळे, पण त्यांच्याकडे त्याचं लक्ष नाही, याची नोंद घ्यायची आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना काही माहीतच नाहीये. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण आपल्याला जर असा खेळ खेळवला तरच मग त्यांना ते योग्य वाटतं आणि त्याचाच त्यांना फायदा होतो. कारण की त्यांना माहीत आहे की एखाद्या सामान्य माणसाचा आवाज कुठंपर्यंत जाऊ शकतो. आताच्या घडीला एवढं सोपं नाही आहे. सगळ्यांचे आवाज दाबले जातात. ज्याच्या हातामध्ये 10वी 9वी नापास आहे त्याच्या हातामध्ये पेन देऊन ठेवलेला आहे, त्याला साधी सही पण करता येत नाही. एखादं परिपत्रक दिलं मुलांनी तर त्याच्यावरती त्यांना वाचन पण करता येत नाही. ते IAS ॲज इट इज फॉरवर्ड करतात. एखाद्या त्या विभागाच्या मंत्र्याची सही घेतात, सॉरी आपली सही करतात आणि त्याच्याकडे फॉरवर्ड करतात. ह्याच्यावरती योग्य विचार करावा, संपला विषय. मग हे कुठंपर्यंत जाते, कुठल्या कचरा टोपीत जाते हे आम्ही स्वतः बघितले, पण आपले एक फॉर्मॅलिटी म्हणून करावी लागतात ह्या सगळ्या गोष्टी. पण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपल्याला आज बोलायचं आहे. त्यांना एक विनंती आहे की गेले किती दिवस झाले, मी मुंबईला 1 महिना होतो. ग्रामीण भागातली मुलं मुली प्रॅक्टिस करत असताना बघितलेले आहेत, शहरी भागातली सुद्धा बघितलेली आहेत. दोन्ही ठिकाणी कोचिंग केलेलं आहे. पोलीस भरती, आर्मी भरती आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या मुलांसाठी दोन्हीकडे कोचिंग केलेलं आहे. काही ठिकाणी अलीकडे मी रिलॅक्स होतो, 1 महिना झालं. सो मी बघितलं ग्रामीण भागातला काय एवढा विषय नाही, जागा भरपूर असते. आम्ही 20-20, 22-22, 30-30, 50-54 किलोमीटरपर्यंत आम्ही एकसारखं पळतो ग्रामीण भागामध्ये. पण सिटीसारख्या मोठमोठ्या लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये ग्राउंडची कमतरता आहे, तिथं राहण्याची कमतरता आहे, बाकी सगळ्या गोष्टीची कमतरता तुम्ही बघितलाय. मग मुलं मुली काय करतात, कधी पण ज्यावेळी ट्रॅक खाली होतोय, रेल्वे स्टेशनला जातात, तिथं प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ती जागा कोणती पण असो, विषय तसा नाही आहे. पण आपण प्रॅक्टिस करत असताना आपली केअर करणं ही खूप गरजेचं आहे. असेच एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी कित्येक वेळा बघितलं, आता ह्या महिन्यामध्ये मी वॉकिंगला जात होतो. मॉर्निंगला पण वॉकिंगला जात होतो 15-20 मिनिटं, आणि इव्हिनिंगला पण एक अर्धा तास मी बसतो होतो वॉकिंग करून. सो अशा पद्धतीनं मुलं मुली बघितल्या तर अक्षरशः वेगळेच विषय थोडेसे आठवून आले. म्हणजे ते कशा पद्धतीने प्रॅक्टिस करत होते तर यायचं, बॅग वगैरे घेऊन, सगळं घेऊन यायचं, शूज वगैरे चांगले टॉपचे घालायचे, हातामध्ये मोबाईल असणार आणि कानामध्ये बड्स असणार, ह्यांचं हे प्रॅक्टिस असणार. काही मुली बघितल्या, हातामध्ये मोबाईल असणार, कानाला लावून 800 मीटर पळत असणार. पाठीमागून रेल्वे येते भरधाव वेगाने, हॉर्न वाजवते, पण ह्यांचं त्याच्याकडे लक्ष नाही. ह्याने 800 मीटर मारल्यात, हातामध्ये मोबाईल आहेत, एका हातानंच हलवत हात पळतायत, त्यांचं लक्ष त्यांच्याकडेच नाही आहे. मग कसं होणार आहे? अशाच उदाहरण मी सांगतोय. ज्यावेळी मॅडम भरती देत होत्या त्यावेळी त्यांची मैत्रिणी एक दगावलेली आहे. कानामध्ये हेडफोन घातलेले होते, हातामध्ये मोबाईल होता, दोन्ही कानामध्ये हेडफोन होते. पाठीमागून मोठा ट्रक आलेला होता, आवाज येत होता, आणि साईडनं समोरनं एक गाडी येत होती, पण तिला ओव्हरटेक करताना तिला धक्का लागला डायरेक्टली गाडीचा, आणि अंगावरून चाक गेलं आणि ती मयत झाली. अशा पद्धतीनं काही घटना घडू नये यासाठी आपला व्हिडिओ हा आजचा असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं प्रयत्न करत असताना आपली स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून काही घटना अशा समाजामध्ये होत असतात. प्रॅक्टिस करत असताना पहिलं लक्ष मुलांचं असतं की मी पहिला भरती होणार आणि मी ग्राउंड फक्त मारत राहणार. होय, ते बरोबरच आहे, पण प्रॅक्टिस करत असताना स्वतःची काळजी घेणं ही पहिली गोष्ट आपली महत्त्वाची आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पहिला स्वतःची केअर असेल. जसं की आम्ही कोचिंग करत असताना आमच्यासोबत आमच्या विद्यार्थ्यांची पहिली कोच म्हणजे केअर करणं, हे कोचचं काम असतं, हेच कोचचं डेफिनेशन असतं. त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी या पुढे येतात. मग मेडल असेल, मग त्याच्यामध्ये पहिला रँक असेल, दुसरा रँक असेल, तिसरा रँक असेल. मग पहिला रँक असेल तर राष्ट्रीयला खेळणार वगैरे वगैरे रूल तुम्हाला माहीतच असतील. तर अशा पद्धतीनं आम्ही कोचिंग करत असतो. ह्या आमचे टास्क असतात स्टेप बाय स्टेप, ते आम्हाला जिंकावेच लागतात. पण पहिली गोष्ट, मुलगा नॅशनलला जाऊ दे ना तर नाही जाऊ दे, पण मुलांची केअर करणं
हे कोचचं काम असतं. त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय की बाबांनो, पोलीस भरती होऊ घातलेली आहे, पण प्रॅक्टिस करत असताना योग्य ती काळजी घ्यायची आहे. रेल्वे स्टेशनला प्रॅक्टिस करत असू दे किंवा बाकी कुठे पण असू दे, प्रॉपर वॉर्मअप झाल्याशिवाय तुम्ही हात घालू नका. त्या पण मुली त्याच पद्धतीनं आल्या, थोडंफार अंग हलवलं, हात वगैरे हलवले. मला वाटतंय त्यांचा 40 सेकंदात 30 सेकंदात वॉर्मअप झाला. आमच्या इथं 15 ते 20 मिनिटं आम्ही वॉर्मअपच घेतोय. विषय असा आहे, ही 15-20 मिनिटात घरला जातात. आणि मग मग यश पाहिजे, मग ह्यांना श्रेय पाहिजे, मग ह्यांना वर्दी पाहिजे, मग ह्यांना स्टेटस लावायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आहेत. मग तुमचं कष्ट का तेवढे नाहीत? 15 मिनिटांनी शॉर्टकटनी जर यश मिळालं असतं तर महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व मुलांनी हे यश मिळवलं असतं. 1600 मीटर मारत असताना, 800 मीटर मारत असताना कसं हाल होतात ते माझ्यासकट महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व मुलांनी जे सिलेक्टेड झालेले आहेत त्या सर्वच्या सर्व मुलींनी बघितलेलं आहे, स्वतः अनुभवलेलं आहे. जी मुलं आज वेटिंगला आहेत त्यांना विचारा, ग्राउंडला प्रॅक्टिस करत असताना कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावी लागतात, कारण की त्यांना ग्राउंडला चांगले मार्क आहेत आणि लेखीला मार्क कमी आहेत, म्हणून ते वेटिंगला पडलेले आहेत, याची नोंद घ्यायची आहे. सो खूप सारे विषय आहेत. मी गेले किती दिवस झालं बघतोय, एवढा मोठ्या ट्रेनचा आवाज आणि बाकी सगळ्या गोष्टी आज सगळेजण स्किप करतील या व्हिडिओला, पण काही फरक पडणार नाही. पण तुमच्या एका काळजीपोटी किंवा तुमच्या एका काळजीसाठी किंवा तुमच्या एका वर्दीसाठी मी हा मेसेज किंवा मी हा व्हिडिओ त्या लोकांसाठी बनवतोय जे प्रॅक्टिस करत असताना कानात बड्स, मोबाईल वगैरे वापरतात. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, मी आज 12 पदांवरती काम करतोय वेगवेगळ्या, स्टेट रेफरी, नॅशनल रेफरी, इंटरनॅशनल रेफरी म्हणून काम करतोय. जिल्ह्याला तर काही विषयच नाही आहे. काही गेमचे मी सचिव म्हणून पण काम केले जिल्ह्याला. जिल्ह्याचे 3 अवॉर्ड आहेत, 3 अवॉर्ड एकंदरीत मला आहेत. आजपर्यंत आपण काही सांगत बसत नाही की नाही आपल्याला कुठला इगो नाही. आपलं काम, आपली भाषा, आपला एक्सपिरियन्स बोलतोय, तुमच्या समोर आता बोलतोय. हे करत असताना गेले 14 वर्षामध्ये ज्यावेळी मी कोचिंग करतोय त्यावेळी मी स्वतःला मोबाईल बंदी गाठली. मी स्वतःला मोबाईल घेतच नव्हतो. 3-3 तास मी मोबाईलला हातच लावत नव्हतो. मग ही सवय माझ्या ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांना लागली आणि माझे रूल्स आहेत क्लास घेत असताना, ट्युशन करत असताना, कोचिंग करत असताना, की ज्यावेळी माझे काय चालू होईल कोचिंग त्यावेळी कुठल्याही विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनीनं कोणत्याही पद्धतीनं मोबाईल हातात घ्यायचा नाही, म्हणजे नाही. एकदा चालू झाली की सुट्टी नाही. आज सगळ्यात तो रूल मला अजूनही आहे. जेव्हा मी ग्राउंडला जातोय ते मोबाईल जरी घेऊन गेलो तर गाडीमध्ये टाकून देतोय आणि जोपर्यंत 2-3 तास वर्कआउट होत नाही तोपर्यंत अजिबात मोबाईलकडे बघायचं नाही. हा रूल स्वतःला घालून घेतलेला आहे. त्यामुळं आपला रिझल्ट आहे तो 100% भेटत असतो मुलांना अशा पद्धतीनं, आणि त्यांना टाइम टेबल घालून दिलेला आहे, त्या पद्धतीने ते करत असतात. पण खूप सारा विषय आहे. स्वतःला जर रूल्स घालून घेतले, नियम घालून घेतले तर ती सवय लागते. आज पण मला तीच सवय आहे. 14 वर्ष मी स्वतः प्रॅक्टिस करत असताना सुद्धा आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असताना, प्रॅक्टिस करत असताना मोबाईलमध्ये कधी डोकं घालत नाही, किंबहुना मोबाईल सुद्धा जवळ घेत नाही. त्यामुळं आमचा रिझल्ट आहे तो 100% कोच आपल्या 100% विद्यार्थ्यांना वेळ देत असेल तर विद्यार्थी पण त्यामध्ये 90% किंवा 95% तो ग्रास्पिंग करतो, म्हणजे ॲक्सेप्ट करतो, आणि त्यानंतर मग पुढं बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील. तो 80% घेईल, नाही तर 85% घेईल, पण मेजॉरिटी आहे ना 50%पेक्षा तरी जास्त आहे. त्यामुळं माझे रिझल्ट आहेत ते ह्याच पद्धतीने लागले. सलग 5 ते 6 वेळा जिल्ह्याची ट्रॉफी मी मारलेली होती. आजपर्यंतचा इतिहास होता. सगळ्यात जास्त विद्यार्थी माझ्याकडे शिकवत होते, अजून पण शिकतात. अशा पद्धतीनं आपला इतिहास आहे. त्यामुळं एक कोच कसा असावा याचं उत्तम उदाहरण मी पूर्ण आमच्या महाराष्ट्राला लागून दिलेलं होतं आमच्या फील्डमध्ये. सो खूप साऱ्या घटना आहेत. स्वतःला काही नियम अटी घालून घेतल्या तर यश तुमच्यापर्यंत 100% येत राहतं, लक्षात ठेवा. मग जर ह्यातल्या एक एक गोष्टी जर चुकत राहिल्या, म्हणजे मोबाईल घेणं, रनिंग केलाय 1600 मीटर, परत 10 मिनिटं बसलाय मोबाईल घेऊन, त्याच्यामध्ये चॅटिंग करत बसलाय, स्टेटस बनवालाय, यूट्यूबला लावालाय, व्हॉट्सअपला लावालाय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्याला बनायचं त्याला असा वेळ नसतो, लक्षात ठेवा. कारण की पाऊण तास, 1 तास, 1.5 तास ग्राउंड झालं की पटकन जायचं, फ्रेश व्हायचं, लगेच बुक घेऊन हातात बसायचं आणि रात्री 10-11 पर्यंत अभ्यास करायचा, जेवायचं आणि झोपायचं. सकाळी परत 5ला ग्राउंडला जायचं. ही ज्यावेळी तुम्ही कराल टाइम टेबल, त्यावेळी तुम्हाला यश 100% भेटत राहणार. पण या गोष्टीकडे लक्ष ठेवा. प्रॅक्टिस करत असताना, रनिंग करत असताना काही मुलं रोडला पळत असतात, अपोजिट साईडनं पळतात, आपल्या मेन साईडनं पळत असतात. ते करत असताना डिवायडर किंवा जे काही चिन्ह रस्त्यावर दिलेले असतात त्याचा योग्य वापर करा. कानामध्ये कॉर्ड नाही घातला तर तुम्हाला गाडीचे हॉर्न वगैरे वाजत राहतील, कारण की रनिंग गाडीचे, आणि आता ट्रॅफिक एवढं मोठं आहे, तुम्ही बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं ट्रॅफिक आहे, आणि ह्या ट्रॅफिकमध्ये प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला सुद्धा स्वतःची केअर करणं खूप गरजेचं आहे. RTO नियमानुसार जे काही तुम्हाला अप्पर वगैरे मिळतात त्याच्यावरती लाइटिंग वगैरे दिसत असते, ते जरी घालून पाहिलं तरी पण चालते. कारण 5ला वगैरे सकाळी प्रॅक्टिस करत असताना एकूण दुसरं वाहन मोठं येत असतं. काही ठिकाणी मोठमोठे ट्रक वगैरे असतात, ते कंपल्सरी मला वाटतं 80% ड्रिंकिंग करून हे करतात, ड्रायव्हिंग करत असतात.
सो हे करत असताना मग त्यांना त्याचे भान नसते, त्यांना तिथंपर्यंत पोहोचायचं असतं कारण त्यांना पोटपाणी असतं, त्यांना पेमेंटचा वगैरे विषय असतो. सो अशा पद्धतीने सगळ्या घटना आहेत त्या एकंदरीत. म्हणून तुम्हाला वाटलं की एक गोष्ट बोलावी की परवा मी बघितल्या जवळजवळ आतापर्यंत 1 महिन्यामध्ये 80-90 मुली मी बघितल्या असतील, मुलंसुद्धा बघितली. सगळ्यांच्या हातामध्ये कंपल्सरी मोबाईल आहे. तुमच्या पण हातामध्ये असेल का? आणि असेल तर आजच तुम्ही काढून टाका पुढच्या 3-4 महिन्यापर्यंत. जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल. नसेल तर तुम्ही टाईमपास म्हणून येत असाल याची हे 100% निश्चित आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करताना या गोष्टीकडे लक्ष ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी ह्या उद्या प्लस होऊन तुमच्या यशासाठी त्या मदत करत असतात. त्यामुळं एक कळकळीची विनंती आहे की प्रॅक्टिस करत असताना आपली योग्य ती काळजी घ्या. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या व्यतिरिक्त तुमची काही शंका असतील तर 100% मला टेलिग्राम चॅनलला प्रायव्हेटला सेंड करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय. तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे, याची नोंद घ्यायची आहे. सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथं थांबतोय. धन्यवाद.